हॅलो, हाय, गुड मॉर्निंग. मी आता चहा प्यायला बसले होते आणि विचार करत होते की चला आजपासून मी ब्लॉग बनवा, म्हणून त्याचाच विचार माझा डोक्यात चालू होता. आणि तसंच आज शेतामध्ये जायचा पण प्लॅनिंग चालू होता माझ्या मैत्रिणीच्या शेतामध्ये. नंतर मी नाश्ता केला, छान मस्त यम्मी यम्मीसा मला आवडणारा. आणि हा पण रेडी झाला शेतात जायसाठी. हे दोघे माझा वेट करत आहे. आता आम्ही गाडीवर बसून जाण्यासाठी निघालो आहे शेतामध्ये. त्यांच्या शेतात आलेलो आहे आणि ते बसलेले आहे. त्यांनी दाणे काढण्यासाठी सुरुवात पण केली आहे, तुरीचे दाणे काढण्यासाठी. आणि मी काहीतरी घेऊन आले आहे, जे आम्ही रोज काहीतरी चायचं प्लॅनिंग आमचं चालू असते. आणि हे चाय बनवण्याचं साहित्य मी घेऊन आलेली आहे. आणि हा अथांग आहे, याला मोबाईल पाहायला खूप जास्त आवडते. दोघे पण मोबाईल देण्याची वाट बघत होते. त्यानंतर मी चाय बनवण्यासाठी चुलीवरती ठेवलेला आहे आणि विस्तू पेटवत होते, जो काही पेटेना. त्याच्यानंतर खूप वेळानंतर हा पेटला. खूप धुपट. चुलीवरचं काहीतरी प्यायचं म्हटलं, खायचं म्हटलं की खूप जास्त मेहनत करावी लागते, असं आहे. बघू आता काय तर. आणि मला अद्रक, विलायची, लवंग टाकल्याशिवाय मी चाय पित नाही. त्यामुळे मी सर्व साहित्य घेऊन गेलेली होती. चाय बनवला असा छान, आणि तो छान असा कडकडीत बनून राहिलेला होता मस्त. ही माझी मैत्रीण आहे, हिला पण खूप जास्त ब्लॉग बनवायला आवडते. त्यांच्या शेतात आम्ही गेलेलो होतो. सर्वजण चाय बिस्किट खात होते. आणि गोंडे सर आहे, हे सोनूभाऊला काहीतरी सजेस्ट करत होते व्यवस्थित. आणि ही माझी मैत्रीण सोला भात फोडणी द्यायला लागलेली आहे. तिने छान असा सणसणीत झणझणीत सोला भात फोडणी दिला. आणि इकडे कढीची पण सुरुवात झालेली होती, कढी बनवण्याची. छान मस्तपैकी सोनूभाऊ खूप हेल्पफुल आहे. असं छान विस्तू जाळ झालेला. आणि इथे सोनूभाऊ तांदूळ धुवायला लागले आणि इथे मी कढी बनवत होते विथ सोनूभाऊज हेल्प. छान असतं. बापरे, खूप मेहनत असते चुलीवरचा